भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार. फ्रान्ससोबतच्या संरक्षण करारामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार. दिल्लीत संरक्षण विभागाची महत्त्वाची बैठक सुरू. सत्ताधारी मंत्र्यांसह राहुल गांधींसह इतर नेते उपस्थित. पहलगाम हल्ल्यानंतर घडामोडींना चांगलाच वेग. सापडला नाही असा एकही पाकिस्तानी नागरिक नाही. राज्यातील सर्व पाकिस्तान्यांची ओळख पटली आहे. शिंदेंच्या 107 पाक नागरिक असल्याच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. हल्ला करताना दहशतवाद्यांकडे तुमचा धर्म काय हे विचारण्यासाठी इतका वेळ कुठे असतो? धर्म विचारून गोळीबार केल्याच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त विधान. वैसरन खोऱ्यात दहशतवादी ड्रोनने हल्ला करणार होते, मात्र स्थानिकांच्या गर्दीमुळे हल्ल्याचा कट हुकला. दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न, तर काश्मीरी जनतेने हल्ल्याविरोधात एकत्रित निषेध केला. विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांचं वक्तव्य. केंद्राची जलजीवन योजना फेल, मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दावा. दुष्काळाच्या मुद्द्यावर झिरवाळांनी जलजीवन मिशन योजनेवर केली टीका. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून छगन भुजबळ निर्दोष मुक्त कसे? अंजली दमानियांचा थेट सवाल. तर भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला दमानियांकडून उच्च न्यायालयात आव्हान. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित. लवकरच नव्या तारखा जाहीर करण्यात येणार, सूत्रांची माहिती. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 मध्ये सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तर प्रकल्पातील दिरंगाईवरून फडणवीसांचा मवियावर निशाणा.